चेहरा बघा. बापरे बापरे. ओ शिट. बापरे कोमल जाम आले रे. ओ शिट मॅन. अरे कोमल थांब. मी सांगतो तसं कर. साई 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 शंभर साई श्री स्वामी समर्थ. साई काळं पडलं ते खाजून खाजून. रोहित माझी पण गर्लफ्रेंड आहे. काय रे खरंच नाही गर्लफ्रेंड. बघ हात. मग फोटो टाकला होता. अरे माझ्या बाळाला फोटो दाखवा. सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. आम्ही 2 दिवसापासून ब्लॉग काढण्याचा प्रयत्न करतोय, पण ब्लॉग काढता येत नाही आहे कारण कोमल आजारी आहे. आजारी म्हणजे मला जसं हिवचा प्रॉब्लेम होता, मला जसं पित्त यायचं तसं तिला पित्त आलं आहे. काहीतरी खाल्ल्या कारणाने पित्त आलं आहे का काय माहीत नाही. मी तुम्हाला दाखवतो तिला कसं पित्त आलं आहे. आणि 2 दिवस झाले आम्ही कंटिन्यू मी तिला टॅब्लेट्स वगैरे देतो आहे. त्यानंतर स्टॅरॉइडचे टॅब्लेट्स वगैरे पण दिले, पण तिला काही फरक पडलेला नाही आहे. तर आज डॉक्टरकडे जावं लागणार आहे. मी तुम्हाला दाखवतो की तिला कसं पित्त आलं आहे. बघा, फूड ॲलर्जी झाली आहे. तिला फूड ॲलर्जी झाली आहे. चेहरा बघा इथं बघा. बापरे. हात टाको पाय पण पूर्ण भरले. टाको नीट हात. तू कसं सहन करतो बाबा? मला काही कळत नाही. काय बोलली? तू कसं सहन करतो? मला आता तुला मी काय सांगू, मला तर एवढा हायपर होतो ना, कानाच्या मागे पण आले. बापरे. इथे कान पण पूर्ण सुजलाय. कान त्या साईडला दाखव. डोकं तर पूर्ण भरलं अख्खं डोकं. त्या साईडला दाखव. मान पण बघ. ओ शिट. पाठीला पण पूर्ण पाठ भरले. बापरे कोमल जाम आलंय रे तुला पित्त. मग मी तुला तेच बोलते कालपासून, मला खूप पित्त. मला माहितीये पण मी तुला गोळ्या मी खाल्ल्या सर्व पण याच्या खाल्ल्या. मी बोलले याचा हायपर वाला आहे, याने मला गोळ्या दिल्या, पण माझं वाला वेगळं आहे, तुझं वेगळं आहे. बरोबर. माझी allergy- फर्स्ट टाइम वाला आहे, तुझं ते स्ट्रॉंग वाला आहे. स्ट्रॉंगने हे जात नव्हतं. 2 गोळ्या खाल्ल्या मी कालपासून बॉबीच्या. दाखव अजून कुठे आले. गुडघे दाखव. गुडघे आहेत वाटतं अजून. बघ. ते बघ इथे पण आला आता. बापरे. पूर्ण इथपर्यंत भरलं अख्खं. जाम पित्त आले कोमल. हे बघ. आणि हे बघ. ओ शिट मॅन. सिरियसली पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडी भरली. पूर्ण बॉडी मध्ये असं 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 होतं सगळीकडे. सेम मला येतं. असं सेम कुठे खाजून कुठे नाही होत. सेम मला येतं. सेम शपथ मला सेम येतं. मला कसली ॲलर्जी झाली तेच नाही कळलं. पण मला नाही ॲलर्जी अशी कसली. नाही आणि नको व्हायला भाव. आय थिंक धुळीची झाली मला असं वाटतं. काय केलेलं तो पाटा साफ केलेला. मला वाटतं त्या धूळ. दिवशी पण ना आपण गाडीमध्ये गाडीचं खिडकी उघडी होती बघ. हा तेव्हापासून तुला तेव्हा खिडकी उघडी होती ना, पूर्ण धूळ झाली होती गाडीमध्ये. तरी आम्ही झटकले धूळ. बसले मी गाडी तशी बसले ना, तशी मला इथं पूर्ण असं भरलेलं, इथं पण भरलेलं पूर्ण. हा मग तेव्हापासून ते मला वाटतं थोडं वाढत गेलं. मग नंतर परत तू पाटा साफ केला, मग परत धूळ लागली तुला कदाचित. म्हणजे ॲलर्जीचे प्रकार ना अलग अलग असतात. कधी कोणाला धुळीची ॲलर्जी असते, कोणाला फूड असते. कधीच काय ना, जसं रेग्युलरच जेवले होते मी, रोजचं जेवते. खाता गोळ्या खाता नवीन गोळ्या आणल्यात. काल अलग गोळ्या खाल्ल्या, परवा अलग गोळ्या खाल्ल्या, आजचा 3रा दिवस आहे. होईल आता बरं. गोळ्या खाल्ल्या खाल्ल्या असं हा असंच झालं पाहिजे. हा तसंच. मी तुला कालपासून काय विचारतोय की तुला असं 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 होतंय का बघ. नाही झालं असं. हा मग ते झालं पाहिजे ते. कोकम ज्यूस पण पिला मी. हा ते पण आगल बी आली. आगल एकदम आंबट आंबट. मग आता होईल बघ तुला. थोडस झालं असं असं. आता बघू. माझं डोकं पूर्ण भरलं. डोक्यात पण आले. केस तुटायला आलेत माझे खाजून खाजून. असं सुजतं. सूज येते. चहा पाणी साखर. साखर कमी टाका. गोळ्यांनी पण नाही बरं वाटत आहे.
घरी बोलव. डॉक्टर घरी कसे येतील? नाही जाणार बोलव. हा मी नाही जाणार भाऊ. मला डोकं दुखतंय. जाऊयाचं डॉक्टरकडे. आम्हाला वाटलं की गोळ्यांनी होईल बरं, पण गोळ्यांनी बरं नाही होत आहे, डॉक्टरकडे जावंच लागेल. चल अंघोलकर जाऊच. मला ताकद नाही. इथं कसं बोलू मी त्याला? ते घेऊन येतो. ते लहानपणी घेऊन यायचे असे, आता पण येते ना. आता पण येतात. प्लीज बोलव. मला नाही येतात. हे बघ कसं आलंय बघ नवीन नवीन. नवीन नवीन आले. हा रे, आणि आता तर अजूनच वाढले गोळ्या खाऊन. जाम दुखतंय. खाजवतंय बघ सगळं. डॉक्टरांना विचारलं तुम्ही घरी येऊ शकता का? डॉक्टर बोलले नाही, क्लिनिक बाजूलाच आहे, सो क्लिनिकला या, आपण इंजेक्शन वगैरे देऊ, देन तिला बरं वाटेल. तिने जो इंजेक्शन ती घेणार आहे, एविल बोलतात, तो टॅबलेट्स तिने खाल्लेला आहे, पण तरी तिला इफेक्ट पडत नाही आहे. तर डॉक्टर बोलले आपण इंजेक्शन देऊ, देन बघूया त्याच्याने इफेक्ट पडतो का. तर आता मॅडमला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. चल कोमल. कसं वाटतंय ना? बघा अजून काहीच फरक पडलेला नाहीये. वाजलेत किती बघा, साऱ्या 6 वाजले. गोळ्या घालते. कानं आणि हे नाही जाम दुखतंय. आणि तिला चालता सुद्धा येत नाही. पायाला पण आलं तर पाय. तर पायांना पण आलं, चालायला पण जमत नाही. सो ठीक आहे, डॉक्टरांकडे जाऊया. लवकर बरं वाटलं पाहिजे. इंजेक्शननी का न हो, पण बरं वाटलं पाहिजे. लोक माझ्याकडे बघतात. लोक तुझ्याकडे बघताय. मला वाटतं तू मास्क वेअर केला पाहिजे होता कोमल. मास्क काय करते एवढं वेळ करून नाही डोकं नाही. ते पण आहे. मॅडम वेटिंगवर आहेत डॉक्टरांच्या. ताकद ना म्हणून ओव्हर असेल. मी काय खाल्लंच नाही तुला. काहीच खाल्लं नाही. कशी लाल 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 झाले. माझ्या हाताला घाम सुटला. काय यार बा, असं का केलं? याला बोलते असं मी काय केलं? का आलं मला असं? जाम भीती वाटते. आणि शकतोस. हळू आ, प्लीज. मला जाम भीती वाटते. काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. लांब श्वास घे. कोमल मी सिरियस आहे, मला हसू नको. इथं इथं देता का इथं? इकडे मला कॉन्फिडन्स आहे. जास्त दुखणार नाही चालेल इथं प्लीज. मला कळलं. तू कुठं मला दिसतंय तिकडे टाकणार ना. ऐकू साई. अरे कोमल थांब. मी सांगतो तसं मम्मी कर. साई 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 शंभर वाह. साई साई झालं पण झालं कोमल, झालं झालं. एकदम शांत. साई झालं. माता श्री स्वामी समर्थ. साई 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 श्वास घे. झालं. श्वास साई घे. माता श्री श्वास स्वामी समर्थ. श्वास साई दो. साई श्वास घे. श्री स्वामी समर्थ. झालं पण कोमल. काय कर. येते चक्कर. चक्कर येते. चक्कर येते. हा त्यांना असंच बसू दे. पोटात कळ येते. 5 मिनिट असंच दे. तिने काय खाल्लं नाही मॉर्निंग पासून. त्याचा काय प्रॉब्लेम? काय नाही ना. ॲव्हरेजली काय समजतं? आम्ही आलेलो आहे घरी आणि कोमलची पूर्णपणे ॲलर्जी उतरायला डॉक्टर बोलले 3 दिवस तरी जातील. सो तिला पूर्णपणे आराम करायला सांगितलं. आंबट वगैरे खायला सांगितलं नाही आणि थोडंसं हलकं हलकं खायला सांगितलं. कारण जी ॲलर्जी आहे ना ती जरा जास्त प्रमाणात झाली, वाढलेली आहे. तर त्या कारणाने तिला 3 दिवस पूर्णपणे जाणार आहेत.
सो ठीक आहे, कोमल आता आराम करते. बघूया आता पुढे काय होतं. चक्कर येते का? चक्कर येते? कसं होतंय? बरं वाटतंय का आता आधीपेक्षा? बरं आहे थोडंफार. हं? थोडं बरं आहे. थोडं बरं आहे ना. 3 दिवस तुला सांगितलंय आराम करायला आणि तुझं तर लगेच टॅब्लेट्स बरं खायला. होतं मग माझं लगेच होतं. गोळ्या खाल्ल्या. आय थिंक माझी अलर्जी अलग असेल, तुझी अलर्जी अलग आहे. काय खाल्लं नाही तिने कालपासून. मी उपाशीच आहे, मला खायचीच इच्छा होत नाही आता. माझ्या डोक्यात पूर्ण पित्त आलं, एवढं खाजवतं ना डोकं जाम. आराम कर झोप. माझा कान उतरला आणि तेव्हा समजायचं पित्त गेलं. हा. बघ किती मोठा कान शोधलाय. अजून राहिली लावा मी अजून राहिली. इथे दुखत नाही का? वरती दिलेलं ना? इथे दिलेलं. गोळ्या घेता. एक मोनोसिल पण देऊन टाका. डायरेक्ट देऊ की 100 मध्ये? 100 मध्ये. एक सुई लागेल. हळूहळू घाबरू नको. एकदम टाईट नका करू, नाही तर जाणार नाही ते. टाईट नका करू. नाही सर ठीक आहे ना? इन नाही करून टाक. काय नाही म्हणत. हा, हळू. जॉईंटला टाकतो. हा इकडे जॉईंटला टाकतो. तसं ठेवलं पाहिजे. बघ तू 2 इंजेक्शन द्यायला. साईनाथ श्री स्वामी समर्थ आरामात. साई काय नाही होणार कोमल. यावर हातात करता का मग? काय झालं? या हातात करता का काय झालं? जॉईंटला करता नाही 2 मिनिटात होऊन जायला नाही, लगेच दोन श्री मिनिटं. स्वामी समर्थ साई विश्वास द्या. आ, झालं मम्मी झालं. झालं थोडं. झालं. ठीक आहे. हो ठीक आहे. जाऊ. बरं वाटतंय का आता? हॅलो, आम्ही लोक आता निघालेलो आहे बोईसरला. विशाल दादाचा बर्थडे आहे आणि 14 एप्रिल जवळ आहे. सो 14 एप्रिल वगैरे आपण तिकडेच सेलिब्रेट वगैरे करूनच येऊ आणि जरा शूट वगैरे करायचंय. 14 एप्रिलची कोमल आम्हाला शॉपिंग करणार आहे. भीम जयंती ना ब्रो. यस, भीम जयंतीच्या निमित्ताने कोमल मला व्हाईट कुर्ता रावसवाला आणि रोहितला रावसवाला कुर्ता आणि पप्पाला सुद्धा आणि पप्पांना सुद्धा ती शॉपिंग करून आहे. तर व्लॉग आपण संपलेला नाहीये, कंटिन्यू बघत राहा. आणि मेन गोष्ट आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे भाई डायरेक्ट म्हणजे कोमल आजारी होते ना डायरेक्ट ह्या सगळ्या नाही गोष्टी. आजारीच आहे मी अजून पण. ती मला अजून पप्पा सुद्धा बघा. आजारीच आहे, बघू मला शकता. माहित नाही मी रिपेअर होईल की नाही तोपर्यंत. म्हणजे आता जरा कमी आहे, मी इंजेक्शन वगैरे घेतले काल रात्री Yes. आणि थोडेसे कमी आहे आता, पण बघू आता. जर म्हणजे तोपर्यंत रिपेअर झाले ना मी, मला जयंती साजरी तरी करता चेहरा येईल. दाखव नीट. जाम घाण वाटत असेल. Yes. आणि काल आम्ही रात्री हॉस्पिटलला काय गेलो ते सांगायला पाणी विसरलो. घ्यायचं काय विषय झाला,
आपण क्लिनिकला जाऊन आल्यानंतर कोमलला थंडी ताप भरला तर मला असं वाटलं की कदाचित थंडी ताप भरला तर इंजेक्शनचा इफेक्ट होऊन कोमलचं पित्त वगैरे ते पूर्णपणे क्लिअर होईल, पण असं काही झालं नाही. रात्री तिला अजून पित्त वाढलं, मग आम्हाला एमर्जन्सी तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. मग तिथे सलाईन वगैरे लावली, परत इंजेक्शन वगैरे दिले, 4-5 इंजेक्शन तिला दिले. देन रात्री थोडासा बरं वाटलंय तिला आणि तिने आज निर्णय घेतला की बोईसरला जाऊया आपण. बरं वाटेल मला पण, आणि भाऊचा बर्थडे सुद्धा आहे, मम्मी पण बोलवत होती खूप दिवसापासून. विचार केला की चला जाऊन येऊया. आणि आता रोहितला पण सुट्ट्या लागल्यात, रोहितचं पण एक्झाम चालू होतं, काल लास्ट पेपर होता. यस. आणि हा अजून एक गोष्ट, तुम्ही मला ना कंटिन्यू कॉमेंट्स करताय की मम्मी कुठे आहे. मम्मी गेली आहे गावी, कारण आमचं गावी घर आहे आणि त्या घराचं रिनोव्हेशन करायला लावलंय मम्मी पप्पांनी. रिनोव्हेशन म्हणजे थोडस म्हणजे पडीक घर असतं ना, ते थोडस असं प्रॉपर बनवायला लावलंय. आणि रोहित यासाठी थांबलेला इकडे, कारण त्याची एक्झाम होती, काल लास्ट पेपर झाला. आता मला असं वाटतं की रोहितला आपण पाठवलं पाहिजे गावी. तू जाशील ना आता? नाही, मी नाही जाणार. काय रे? तिथे राहून तरी मला एवढं खेळायला भेटते, तिथे जाऊन एवढं ऊन आहे ना, तिथे मी पूर्ण काळा होऊन येईल. मम्मीने परवा का काल व्हिडिओ कॉल केलेला, तर मम्मी दाखवत होती की किती ऊन आहे वगैरे आणि कसं काम वगैरे चालू आहे. आणि आपले ब्लॉग पण नव्हते चालू ना खूप दिवस. हा, कंटिन्यू ब्लॉग पण चालू होते. दाखवता झालं नाही येताना जाताना. Yes. आणि आपला जिक्रच नाही झाला त्याबद्दल. आणि तुम्ही कमेंट केले तेव्हा आम्हाला लक्षात आलं. येस. आणि तेच मग रोहितने तेव्हाच निर्णय घेतला की भाई मी जाणार नाही उन्हामध्ये, मी इथे मस्तपैकी खाईल वगैरे, खेळेल वगैरे. आणि आमच्यासोबत फिरायला भेटतं ना, आम्ही कुठे फिरायला कुठे फिरतो. भेटतं. सगळ्यात मेन रिझन ते हय्या बॉबी फाटक लागलं बघ, आपण आलो आणि फाटक लागलं. त्याची मित्र वगैरे आहेत, तर मित्रांना पण सुट्टी पडली आहे, तर भाई मस्त आता क्रिकेट वगैरे रमवेल इकडेच. सो ठीक आहे, पोचूया आपण बोईसरला फटाफट. आणि पोचल्या आपण आज रात्री बर्थडे आहे ना दादाचा. आज रात्री सो आज रात्री आपण बर्थडे सेलिब्रेट वगैरे करूया आणि उद्या आपण जाऊया शॉपिंगला. तर शॉपिंग वगैरे झाल्यानंतर ब्लॉग आपण एंड करूया. आणि एवढाच ब्लॉग एंड होणार नाहीये. करा की मला लवकर मी बरी होईल. यस. आणि पूर्ण ब्लॉग बघा. पण मला वाटतं बऱ्यापैकी थोडी बरी झालेली आहे. हा, बऱ्यापैकी झालंय. आणि काय ठोकलं की काय आपल्याला? नाही, दगड उडला. आमची जर पाणी आण बघ तिकडनं. येस, आणतो. आमची वाणी एवढी स्ट्रॉंग आहे ना, आजी एवढी आजारी असून ना तरी पण गाडी चालवते. मग आता काय करणार, तुझ्या भावाला गाडी नाही येत ना. त्याला शिक म्हणून. म्हणजे तुला या ब्लॉग मध्ये मला शिवाय खिलवायचे आहेत का? हा, खिलवायच्यात पोटभर खा. आणि मी बोललो नव्हतो हिला की चल, हीच आज निघाली, उद्या गेलो असतो आपण. भाऊचा बर्थडे ना म्हणून. यस. सो हे मला सांगू नकोस तू की तुला येत नाही गाडी वगैरे. बिस्लरी आणि बिस्लरी. ठीक आहे, मी पाणी वगैरे आणतो. देन मला थंड नको आणू, तुम्हाला थंड नाही, साधा आणतो. रेडबुल. हा. ओके, रेडबुल. मॅडम गाडी चालवते ना, तर मॅडमचे नखरे पुरवावे लागतात. मॅम घ्या रेडबुल. तुम्ही गाडी चालवताय ना, एवढं मोठं कष्ट करताय, तर तुमच्यावरती खर्च करणं भाग आहे ना. ही तुमची ड्रायव्हिंग करण्याची फीस. ओके, घ्या. थोड्या वेळाने पेन. ओके मॅम. मग काय चिल्ड करत ठेवू आतमध्ये? नाही, चिल्ड करणार ठेवू. सुटला फाटक. चला, ट्रॅव्हलिंग चालू झालेली आहे, पोचूया आपण फटाफट. हाय किट्टू दादा, कसा आहेस? भारी आहे. काय रे, काय झालं आता कोमल? अजून बरं नाही? अजून पण खाज येते. बापरे, कसतरी होतंय. लयच वाढलं. काळं पडलं ते खाजून खाजून. लय वाढलं रे कोमल. काय बोलते तुम्ही? जास्त खाजूला काय सुकणार आहे? हा, पण ती इच्छा होते खाजवायची. चल इथे जाऊया डॉक्टरकडे. मलाच काठीवर आले. नाही, मम्मीला ना मी ते स्प्रे मागवलाय, त्याने थंड वाटतं ते. आम्ही पोचलोय आता. परत इथे हे चालू झालंय. बघू, आज पण नको जायला रे डॉक्टरांकडे. कोमल, आज नको जायला का डॉक्टरांकडे? पण मी एवढे इंजेक्शन घेतले. तेच म्हणूनच बोलतो. तुला माहिती आहे, तुझं एकदम हाय लेवलचं झालेलं ते इंजेक्शन दिलं, तेच मला पण दिलंय. तुझं तर एका दिवसात उतरवलं. तुझे आयब्रो जॉईंट झालेत कोमल. डॅड आले, डॅड. ओ माय गॉड, डॅड आया. बाबा कसे तुम्ही? मस्त. तुम्ही कशात? बघा तुमच्या पोरीला काय झालंय. काय भाई? ये सारा बापरे बाप. तर बघा अंगाला बघा काय झालंय. हा ना, ते काल मला फोन केला ना, हा. तर मला दिवस लागला, मग मी काल फोन केला तिला. आज बघा पूर्ण अंग भरलं पित्ताने. तोंड बघ. तोंड बघा कसं आहे.
मच्छर नाही चावले, तू शांत बस. मच्छर चावले बोलते. मच्छर न झालं. आता गोळे घेतले बाप रे. मला तर रडते काय म्हणलं माझी बाई. रडत होते डॅड, नका पाहिला हाताला. हा? मला तळ पायाला पण आले बघा. मला चालतं नाही ते याच्याने. नाही चालतं नाही ते. चला आता एक स्प्रे मागवलाय आणि त्याने मला at least गोळ्या खास मागवल्यात. नाही येणार आणि गोळ्यांचं असं हळूहळू हळूहळू करत घेतोय. गोळे घेतले ओके. घेतल्या आता खाईल आता गोळ्या परत. बरी झाली का ना नाही अजून? ना भाऊ, मला नाही बरं थोडं मला वाटतं मी घरी जाऊ उद्या. हा? ट्रीटमेंट घेऊ ऍडमिट होऊन. बर्थडे बॉय हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काहीतरी सांगणार आहे गपचूप मध्ये. काय नको सांगतो? किट्टू नको सांग. काय सांगतो रे किटू? सांग. तू सांग रे. सांग तुला शपथ आहे. तुला माझी शपथ आहे, सांग काय. पप्पाला जे सांगितलं ते सांग. हळू. गर्लफ्रेंड हा गर्लफ्रेंड व्हायची. कॅमेऱ्यात बोल राहिला. ची गर्लफ्रेंड. माझी गर्लफ्रेंड आहे. काय रे? हा, त्याने मला पण सांगितलं. याने मला पण सांगितलं. आणि कानामध्ये सांगितलं माझी त्याने. गर्लफ्रेंड आहे. तू सांगितलं ना रे. रोहित कशाला सांगा माझी पण गर्लफ्रेंड आहे. काय रे? खरंच नाही गर्लफ्रेंड. बघ हात. मग फोटो टाकला होता. अरे माझ्या बाळाला फोटो दाखव. मला किती झूठ नाही. रोहित हे सगळं करतो शाळेत जाऊन. हा गर्लफ्रेंड नाही आहे. याने खरंच फोटो टाकला होता. दाखवला होता. माझ्या बाळाला पाहिलं का? कोणाचं दाखवलं? कधीच खोटं बोलत नाही माझं बाळ. नाही रे कोण गर्लफ्रेंड. हिरोईनचं दाखवलं काहीतरी केलं असेल तर ते बोलतो ना. कोणत्या मोबाईल मध्ये फोटो दाखवला होता किट्टू? कुठल्या मोबाईल मध्ये दाखवलं रे? त्याच्याच मोबाईल मध्ये घे ना दाखवलं. केक चल ना. चॉकलेट केक ते बघ. कोमल लोकांनी एक्सपेक्टेशन नसेल ठेवली की आजारी असल्यापासून ते डायरेक्ट केक कट करेपर्यंत व्लॉग चालू राहील. हा का? मग तेव्हापासून चालू आहे. माझी बायको आजारी असताना सुद्धा भावाच्या बर्थडेला आणि हा भाऊ गेला सकाळपासून. अय, असं नको बोलू. हो, आला. 12 वाजले बरोबर. करेक्ट 12 ला आले. मग करेक्ट 12 वाजता माझा बर्थडे जळतच नाही. तुम्ही हातात घ्या हो. अरे कुठला हॅपी बर्थडे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुला थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. हात भरायचा ना. धरा. अरे येतो ना. घ्या. अरे बस झालं. पूर्ण खावं लागेल. धरा. हॅपी बर्थडे. मी तुला देते. जा रोहित भरो जा. बस आता. जा भरो. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. चल खोटं नको बोल. कोण दाखवली ते सांग. अरे पण कोण नाही माझी गर्लफ्रेंड. मी काय माझा प्रूफ नाहीये माझ्याकडे. कोण दाखवली ते सांग. खोटं नको आज बोल. खोटं बोलू नको. बाळ काय म्हणते पाय खोटं बोलू नको. दाखवली तुला? गर्लफ्रेंड आहे. फोटो काय एक रेड कलरची पोरगी होती. रेड कलरची. रेड कलरची होती. रेड कपडे घातले असेल. कपडे रेड कलर. नाही एखादी पोरगी असेल अरे तो बोला नाही यार, खरंच नाहीये शपथ. आम्हाला माहिती तुझे नाहीये तर त्याला दूर केलंय आम्हाला सगळं माहितीये पण ते अरे खोटं पण मी तिला नाही सांगितलं. ते खोटं नाही बोलत तुला आणि. आता सांग मामाला सांग. थांब मी तुला माझा व्हॉट्सअप लावायला. हा. अरे याने ना व्हिडिओ बघितला असं कोणतं तरी दाखवलं असेल की हे बाई माझी गर्लफ्रेंड यांनी मुद्दा हा, म्हणून. मग ते विचारा सांग. आहे असं नाही बोलत मी मला माहिती नाहीये. अरे बा, हे आमचं मित्राचं आहे सगळं. हम्म. हा तर हेच माझ्याकडे आहे. बाकी तू बघू शकते. ह्या दगडदादाचा हे भाचा आहे. हे का रेड कलरची हा ना हीच ना दूर बनवतो चालू माझ्या बाळाला. तू खोटं बोलतोय पागल. गाईस तुम्ही जे काय विचार करता ते हे ना हिने रेड कलरचे कपडे घातले. हीच होती ना. नाही ही छोटी. इथं आमच्या क्लासमध्ये पण नाही. क्लासचा ग्रुप आहे ना याच्या मस्त ग्रुप मध्ये चेक केलंय आणि याला विचारायला बनवतोय माझी गर्लफ्रेंड आणि येऊन सांगितलं पण हा सिक्रेट कीपर नाहीये. सो ठीक आहे आपण अशा प्रकारे ब्लॉग आहे तो एंड करूया. कोमल बरी थोड्यापैकी बरी झालेली आहे. पूर्णपणे बरी झालेली नाही.
आणि तुम्ही या व्लॉगला खूप सारे कमेंट्स करा आणि देवाला प्रार्थना करा की की मी माझी लवकर बरे हो. मला Yes. वैताग आलाय माझी seriously. बायको लवकर बरी हो. 4 दिवस झाले मला आता हे येऊन. 4 दिवसाचा ब्लॉग आहे वाटतं हा Yes. का नाही? नाही दोन दिवसाचा vlog 2 आहे. दिवसाचा तर vlog. मला असं वाटतं की नेक्स्ट व्लॉग मध्ये तू ठणठणीत लोकांना दिसली पाहिजे. मला ठणठणीत बघायचं. Yes. मला चालता पण येत नाही कारण की माझ्या तळपायावर पण सुद्धा पित्त आले. आणि आपल्याला शॉपिंग वगैरे सुद्धा करायचे, तर ते नेक्स्ट व्लॉग मध्येच तुम्हाला बघायला भेटेल. आणि आय होप आणि झालीच पाहिजे माझी बायको बरी. नेक्स्ट व्लॉग मध्ये ठणठणीत तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या YouTube युट्यूब चॅनलला.